भगवान बुद्ध म्हणाले की अधोगतीला जाणाऱ्या व्यक्तीकडे हे दुसरं लक्षण आहे त्याचं की मादक द्रव्यांचं सेवन करणे। आज घराघरात आणि कितीतरी लोकांमध्ये हे मादक द्रव्यांचं सेवन करत असल्यामुळे मायबापही परेशान आहे, महिला परेशान आहे, कधी कोण परेशान तर कधी कोण परेशान आहे। भगवंतानं सांगितलं की शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनाचा अंत होतो की जे लोक मादक द्रव्यांचं, मादक पदार्थांचं सेवन करतात। घरातही त्यांच्या घराची घडी विस्कटते मादक द्रव्यांचं सेवन करत असतील तर, कारण ते व्यसन आहे ना, आणि व्यसन हे भयंकर असते म्हणाले भगवान बुद्ध। व्यसन वाढत 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 जाते आणि त्याच्यामुळे काय होते तर भगवंताने सांगितलं, एक तर आरोग्य धोक्यात येते स्वतःच, कारण दारू, तंबाखू, बिडी हे जे काही मादक द्रव्य असतील, पदार्थ असतील, ह्याने पहिला नुकसान कोणतं आहे, अलाभ कोणता आहे की आरोग्य आपलं धोक्यात येते। आरोग्य धोक्यात आल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले केवळ शारीरिक आरोग्यच धोक्यात येत नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा धोक्यात येते। बघा, तुम्ही बघितलं का दारू पिणाऱ्या एखाद्या, बापा बघितलं का म्हणजे काय विषय आहे का, स्वानुभव आहे प्रत्येकाचा, त्या घरातला लोकांचा, कोणाकोणाच्या। ते लोक फार पुण्यवान की ज्यांच्याकडे परिवारामध्ये कोणी दारू पित नाही, ते लोक फार पुण्यवान की ज्यांच्याकडे कोणी मावा खात नाही, तंबाखू खात